आपण प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा समजा दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणार प्रत्येकांना आशीर्वाद कर. पवित्र आत्म्याचा परिशुद्धी ही प्रार्थनेच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. एशियामध्ये ना 5 अध्याय 8 पासून आपण जर वचन घेऊया. एशिया 5 अध्याय 8 पासून वचन. आता काय सांगते? घराशी घर. काय बोलला? घराशी घर. प्रत्येक मनुष्य आपल्या घराशी घर जोडतो. परंतु परमेश्वराने आपल्याला सांगितले की घराशी घर जोडायचं नाही. जो शेताशी शेत जोडून घेतात जागा उडून देत नाही, त्यांचा बेकार असो. आपण काय सांगतो की देशामध्ये आपली वस्ती आहे का? हे जग परमेश्वराने निर्माण केले आणि प्रत्येक माणसाला परमेश्वराच्या वचनानुसार आपल्याला प्रवास करायचा आहे. तो त्याच्या शिक्षणाचा जो अनुभव आपल्याला शिकवतो तो असं शिकवतो की घराशी घर नाही जोडायचं, तर घराशी थोडीशी जाण्याची वाट किंवा जागा ठेवत असते. असं परमेश्वराने आपल्या सर्वांना एक नियम किंवा एक वेदी तयार करून ठेवलेले आहेत. हालेलुया. आणि प्रत्येक मनुष्य त्या वेदीचा सन्मान करतो तेव्हा परमेश्वर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देण्याचं काम करते. असे झालेलं आहे. काय सांगते? सेनाधीश परमेश्वराने ते माझ्या कानात सांगितले, बहुत मोठी ती सुंदर घर खरोखर वसाड शेवटचा काळ आहे आणि या काळामध्ये परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. किती सुंदर घर आहे, परंतु त्या घरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आपत्ती आणि दुःख निर्माण होणारे आहेत. कारण परमेश्वराची जी नियम असतात ते सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला मला सर्व व्यक्ती पाळणारे आहेत. त्याला परमेश्वर त्याच मार्गानुसार त्याच्या जीवनामध्ये घडण किंवा एक प्रगती तयार करत आहे. आपण कधी कधी विचार करतो की परमेश्वर आता हे धान्य उगवणार आहे, तो कोण आहे? तुम्ही का मी? परमेश्वर. त्याच्यातून किती द्यायचं, किती बनायचं. हालेलुया. आता आपण कमावलं की काय द्यायचं, तर आपण कधी कधी देवाला कसं द्यावं, एवढं द्याव का, तेवढं देव का, असं आहे. हालेलुया. देवाला माहिती आहे याला एवढं द्यायचं आहे की त्याला तेवढं द्यायचं. जसं आपण पेरतो तसंच ते आपल्याला उगवतो. कारण उत्पन्न केले त्यांनी आणि त्यांनी केल्यानंतर तोच तुम्हाला ना मला देणार. कोण देणार? त्याच्या बिना आपल्याला काहीच मिळू शकत नाही. आपण किती प्रयत्न करा किंवा मेहनत करा पण त्याला तेच प्राप्त होत नाही. कारण त्याच्या इच्छेनुसार जेव्हा जो मनुष्य मार्ग नियमानुसार प्रवास करतो तेव्हा त्याच्याच इच्छेनुसार आपली इच्छा होते. कधी कधी आपल्याला देवाची इच्छा समजत नाही, त्यामुळे देवाची जी उपस्थिती आहे ती आपल्यामध्ये प्रवास करत नाही, म्हणून आपण कुठेतरी कमजोर पडतो. आता त्यांनी या सर्व त्या लोकांसाठी लिहिल्या त्याच गोष्टी तुम्हाला ना मला सुद्धा, कारण ती परंपरा तशीच होत चाललेली आहे. काय सांगते? जे सकाळी उठतात ते मध्येच्या पाठीस लागतात. ते काय सांगते? जे अपरात्रीपर्यंत द्राक्ष रस पिऊन धुंद होतात.
बघा आज सगळीकडे बघा कार्यक्रम प्रोग्राम, लग्न असू दे, काय कार्यक्रम असू दे, बर्थडे असू दे, ते सगळं काय डीजे वगैरे आहे की नाही, बँड बिंड आहे की नाही. मग हे जे पवित्र शास्त्रात लिखाण केले पाहिजे माणसाला, परंतु इतकं नाहीये की देवाच्या आपण अपूजित जाऊ शकतात असं. बरेच लोक त्यांच्या अपूजित जातात आणि तेच आपल्याला मोठ्या प्रमाणात मागवले पडते. हे शास्त्र सर्व मानवासाठी लिखाण केलेले आहे. तुम्हाला मला सगळ्यांना ते बरोबर मार्गदर्शन. कधी कधी आपल्याला शिकता येत नाही किंवा आपण कधी शिकलेले नाही. हे आध्यात्मिक शिक्षण फार व्यक्तीसाठी पालन पोषण करणं गरजेचं आहे. जो मनुष्य खरोखर परमेश्वराच्या वचनाने किंवा शिक्षणाने नियमाने वागतो किंवा चालतो, त्या माणसाला कधी टेन्शन किंवा मानसिक तणाव पडलाच जाणार नाही. परमेश्वराचे नियम तंतोतंत पाळणाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आशीर्वाद किंवा एक अभिषेक बनलं जाते. चांगल्या शिक्षणात चांगले अनुभव शोधून काढायचे आहेत. परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत. आता परमेश्वराने जे मार्ग शिकवलेले आहेत तर त्याच कृतीकडे आपल्याला पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही प्रार्थनेत पण येतात आणि लोक येतात, परंतु परत आपण जिकडे आहे तिकडेच परत बसतो. जशी मनुष्य चप्पला काढतो आणि चपला काढून परत तिकडेच ठेवतो आणि नंतर गेलो का पुन्हा चपला घालतो, पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये तो वागण्याचा प्रयत्न करतो. तसं नाही. ते तुम्हाला ना मला सुद्धा नुकसानात पडणार. कारण 35 मध्ये निमंत्रित 24-35 आकाश पृथ्वी नाहीसे होईल पण माझं वचन नाहीसं होणार. परमेश्वर बरेचशा वचनामध्ये आपल्याला एक सुंदर मार्गदर्शन करते. आणि आकाशाने पृथ्वी हे नाहीसे होईल पण माझं वचन नाहीसं होणार नाही. काना किंवा मात्र सुद्धा रद्द होणार नाही. हे वचन आपल्याला शिकवते. मग हे जे आपण रद्द करतो किंवा हे वचन आपण आत्मपरीक्षण करतो तर आपण कुठेतरी मजबूत आहे. पण या देवाच्या वचनाच्या अपोजिट जातो तर आपण कुठेतरी मुश्किलाचं चिन्ह भोगत आहे. ते त्याच्या हातातलं कार्य पाहत नाही, कारण त्याच्याच हातात धन आणि संपत्ती. परमेश्वरच आपल्याला देणार. तुमच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला असं आजार असा येतो ना, मग पहिली प्रार्थना करायची की कोणाला तरी बरं नसेल म्हणून मी पण प्रार्थना केली पाहिजे त्यांच्यासाठी. हा प्रश्न असतो, कारण जे मध्यस्थी असतात त्यांना तो कसा आहे. येशूने पण आपल्या स्वतःच्या अंगावर सगळे भार घेतले. का घेतले? ते तो मध्यस्थ झाला. पवित्र मरिया मध्यस्थी झाला. तरी भार उचलला आपला या प्रभू येशूला या पृथ्वीमध्ये देवाला जन्म देण्यास. संकट, आपत्ती, दुःख, निराशा येणार, सगळ्यांना येणार, पण त्याच्यातूनच मामध्ये साथ दिला. अरुंद दरवाजाने आज परमेश्वराकडे जर जायचं असेल तर पहिली अडचणी तुमचे मूड सगळे खाली केले जाते. तेज तुमच्या शरीराचं उतरवलं जाईल, पण त्याच्यानंतर पुन्हा तेज परमेश्वर तुम्हाला. योहान 16:20 मध्ये दुःख येईल, दुःखच तुम्हाला आनंद. मध्ये 12:6 ज्या शिष्यावर प्रेम त्याला फटके पडवा. आपण काय करतो? फटक्याला घाबरतो नाही. परमेश्वरच्या फटक्याला घाबरायचं नाही. परमेश्वरचा फटका आपल्या शरीराला एक मजबूतीची ताकद देते. 4:12 देवाचं वचन 2 धारी तलवारी सारखं. हे हाडं बिड सगळी टवटवीत करतो. तुम्ही सांगा माझे शरीर दुखते, माझं अंग दुखते, अंगपट दुखते, बोट दुखतात. अरे काय दुखत नाही, प्रभूमध्ये ते सगळे तुमची क्लिअर आहे. कारण आजार नाही आपल्याला,
दुःख नाही आपल्याला, संकट आपल्याला नाही, निराशा आपल्याला नाही. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जी किती चूक आहे किंवा पाप आहे किंवा पाप लपवलेलं आहे, तीच तुम्हाला दुःखात, आपत्तीत, संकटात आणि निराशा. कोणता मनुष्य गरीब नाही, कारण सुरुवातीपासून परमेश्वराने नर नारी निर्माण केली तेव्हा त्याच्यासाठी संपूर्ण इस्टेट तयार करून ठेवली. जेव्हा पाप सुरू झालं ना, तुमचं पाप सुरू झालं ना, त्यामुळे तुम्हाला सगळ्या बाजूची अडचण आलेली, दुःख, आपत्ती, निराशा, समस्या, संकट होते. आता तुम्ही सांगितलं कशाला देवाने मला एवढं धन दिलं पण माझ्याकडे का टिकलं नाही? कारण इमान दादा चोर येतो चोरी खात व नाश करत. आपण आपले हिस्से जे असतात देवाने दिलेले त्याचा हिस्सा आपण चोरतो आणि तो चोरला ना त्या सैतान बरोबर टाकलेला असतो. मग तुम्हाला कर्जामध्ये फेकून देईल आणि तुमच्यातून जिथे 10 रुपये असेल ते 10,000 रुपये तुमचे तो खाईल. कुठल्या कार्यक्रम फंक्शनला तो पैसा पेश करून टाकेल. मग तुम्ही सुटले. गरीब बिचारा मागत नाही, श्रीमंत मनुष्य मागतो. कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, फंक्शन असू दे. म्हणून त्याने बघा नाच तमाशाविषयी का सांगितलं. आपल्या प्रत्येकाला शिक्षण घ्यायचं आहे आणि जसं तुम्ही शिक्षण घेणार आहे तसं तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची जाणीव हे तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. जो मनुष्य खरोखर देवाच्या नियमानुसार चालतो त्याला देव मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद प्राप्त करतो. काय सांगते? अज्ञानामुळे ते बंदिवासात गेले. आपण ज्ञान देवाचं उचललेलं नाही, त्यामुळे आपण बंधनात आहे, समस्यात आहे, संकटात आहे, दुःखात आहे, निराशामध्ये प्रवास करतात. हा प्रश्न माझ्याकडे अडचणी आहे, माझ्या ह्या नाही. तुम्ही पहिले देवाच्या इच्छा पूर्ण केल्या. जो मनुष्य देवाच्या इच्छेत चाला लागला ना त्याची निंदा होईल, त्यांना शेळतील, त्यांना अपमान करतील, त्यांना भरपूर काही शेळ. कारण काय माहितीये, त्यांनी देवाची सेवा करू नये. कारण 99% शैतानी शक्ती जास्त आहे आणि 1% देव शक्ती आहे. आणि एका शक्तीने सर्व लोकांचं परिवर्तन करू शकतो. कारण येशू ख्रिस्त एकच परमेश्वर आहे पृथ्वीवर आणि एकच देव आहे. असं योहानमध्ये 17:1 बघितलं तर तुम्ही खरोखर परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवास करणारे व्यक्ती. अरे पेत्राला चावी दिल्या. चावी म्हणजे काय? त्यांनी हक्क आणि अधिकार घेतला. आपण प्रार्थना देतो पण आपला हक्क आणि अधिकार प्रार्थनेत राहत नाही, कारण आम्ही देवाच्या सहवासात राहत नाही, मानवी सहवासात किंवा या जागतिक गोष्टीच्या सहवासात. त्यावेळेला आपल्या जीवनात प्रसंग, आपत्ती आणि संकट कोसळले जातात. जसे तुम्ही होते ना तसं मी पुढचं वचन बघा. तिकडचे लोक गरीब गरजवंत किती उपाशी मरत आहे. हे बघा, आपण गरिबी का होतात हे पण लक्षात ठेवायचं की आपल्याकडे परमेश्वराने धन दिलं, पैसा दिला, त्याच्यानंतर आपल्या घरात अडचणी आल्या. का आल्या? कारण तुम्ही गरीब अशासाठी बनायचं की त्या गरीबासाठी तुम्ही श्रीमंत. दान स्वर्गात टिकलं पाहिजे. परमेश्वराने एका व्यवसायाविषयी लोकांना सांगितले, बरोबर? एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला मग 1,000 त्यांनी काय केलं? व्यवसाय केला का लपून ठेवला? तसंच आमचं दान असते. हा व्यवसाय आहे, तो त्याच्यावरून गरीब गरजवंत व्यक्ती खात राहतो. तो व्यवसाय त्याच्या पाठीमागे.
मग तो सांगते याच्याकडून घे ना त्याला दे. अरे दुष्ट दासा म्हटले. दुष्ट दास कोण? आपण चुकीच्या रस्त्यात पैसा खर्च करतो, पण जो भुकेला आहे तो तुम्हाला जो आशीर्वाद देतो, येशूने स्वतः सांगितलं की कनिष्ठ बंधूला केलं ते. मी किती वर्ष दान केली पण माझ्या डोक्यात नव्हतं की प्रभू येशू सांगतो की तुम्ही मला दिलं. कारण बघा, दगडाचा आणि कोणत्या गोष्टीचा जरी आपण इथे देव उभा केला तर त्याच्या मागे भरपूर पैसा खर्च होतो की नाही? होतो. केवढे आपण नाव ठेवलेले नाही? मर्यादा एकच आहे नाही? प्रभू येशू. पण अनेक ठिकाणी अनेक विचारधारा आपल्या लोकांमध्ये असतात. आदर्श ठेवा, त्यांच्या आदर्शप्रमाणे चालायचे. त्यांना पेटी नाही ठेवायची. त्यांनी गरिबांना पेटी द्यायला सांगा. मग ते 25-31 पासून शेवटचा जो न्याय आपल्याला तिने जे दर्शनं दिली ती पवित्र व्यक्तीला दर्शनं दिली. मग तुम्ही जे विचार करा की ती आई आहे आणि तुम्ही ईश्वरा स्वर्गीय बाप आहे. हे सर्व मानवासाठी आहे आणि सर्व माणूस त्याच्यासमोर गुडघे टेकणं जरुरी. आता ही शेवटचा काळ आहे. 99% शैतानाचं राज्य आहे आणि 1% फक्त 1% परमेश्वराचं. म्हणून आता ही भूकंप, एक महामारी, तुम्हाला मी जसं बोललो तसं नाही. लोक चालता फिरता मरतील आणि किती लोक मरत चाललेले आहेत ना 20 वर्षात. पूर्ण मुश्किल आहे. मी हे काय माझ्या मनात सांगून ठेवलेलं तुम्हाला मी, तर तुम्ही आता प्रत्यक्ष पाहत आहे बरोबर. किती कुटुंब बिचारे दुःखात पडत चालले, कारण आध्यात्मिक गोष्टीकडे मुलांना वेळ देत नाही. अरे आज त्यांची दुःख तर उद्या आपली दुःख येते. म्हणून लोकांसाठी भक्ती प्रार्थना. मी लोकांना काही ना काही कामा याच्यात त्याच्यात गुंतवतो. तो खाली बसलेलं घर शैतानाचं. एक तर तुमच्याकडे मोबाईल आणि एक तर तुमच्याकडे गाडी. तुमच्या भविष्यात बिझनेस नाही करू शकत, ना धंदा करू शकत, ना तुम्ही 10 रुपये कमवू शकत, कारण ते गमवायची लाईन. मी अनेक लोकांना सल्ला आणि शिक्षण देतो, अरे कुठेतरी गुंता. कारण तुमचं जोपर्यंत ते कामामध्ये गुंतलेलं नसेल ना तर तुम्ही बसलेला अनेक गोष्टींमध्ये नुकसानात पडतो. कारण हे पूर्ण लॉकडाऊन पासून तुम्हाला माहिती आहे की किती हत्या होत चालली नाही, माणूस किती मरण्याच्या परिस्थिती. वेळ मिळते किती घालवा, कशात तरी गुंता, मन गुंतवून ठेवा, कामामध्ये राहा, काम सोडू नका, काहीतरी प्रयत्न करत राहा. कारण खाली बसलेलं घर शैतानाचं आहे आणि हेच ते परिणाम जीवनामध्ये कठीण चालले. लोकांना शिकवा, लोकांना घडवा, लोकांना म्हणा. आज किती लोक आहेत आळस बनलेले, कष्ट करायला बघत नाही, काम करायला बघत नाही. मग पुढे कसं तुम्ही जाणार? प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळा आणि त्याच्याप्रमाणे चालायला सुरुवात, जर तुम्हाला परमेश्वराने नाही दिलं तर मी तुम्हाला काय, परमेश्वर लोकांना धनाने नाही बघत, पैशाने नाही बघत, त्याच्या अंतःकरणाने बघत. स्वतःचे बोलतो 139:2. परमेश्वर किती सुंदर रीतीने ओळखतो. जरपर्यंत तुम्ही परीक्षेत पास नाही ना होत तर तुम्ही कमजोरच पडले. आणि तुम्हाला कोणतं चांगलं काम करायचं आहे ना फार कठीण आहे. होऊन नाही देणार, पुढे जाऊन देणार. आणि चांगलं कोण करत असेल तर त्याच्याकडे पण तुम्हाला जाऊन देणार नाही, कारण त्याला माहिती आहे दुष्टाने त्याला बांधलेले. तो बांधून ठेवलं तुम्ही पुढे. आता ही सगळी शेवटचे काळ आले आहेत. रोजची भाकर मिळते, समाधान राहा, चांगलं मिळते, ज्ञान ते घ्या, फ्री आहे. इथे क्लासला पैसे नाही लागत, फ्री शिक्षण आहे, फ्री अन्नपाणी आहे ना. अन्नपाणी नाही बाबा, हे नाही हॉटेलला गेलं तर ते वडापाव घेतला तर काय पैसे द्यायला तर ते नाही. इकडे फ्री.
परमेश्वर. जेवढं चांगलं करता येईल करा, फायदा आहे. स्थिर राहा. कारण हे बघा, तुमच्या प्रार्थना कमी, तुम्ही स्वतःहून विचार करायचं की आता माझ्या भविष्यात प्रसंग जास्त प्रमाणात येणार. आता हे मला प्रसंग कशी दूर करतात त्याच्याद्वारेच. पुन्हा मनुष्य तुम्हाला प्रसंगामधून सुटका देऊ शकत नाही. पुढचं एक वचन अधोलोकच आपल्याला खाऊन खाणार. राज्य त्याच चालू. कोण मनुष्य घरात बसलाय ना तो भक्तीने प्रार्थना करतोस. वेळ आहे का? वेळ आहे का? आहे का वेळ? नाही. मग जेवढी वेळ आम्ही देवाला देणार आहे तेवढं आमच्या जीवनात अद्भुत चमत्काराने गोष्ट. परमेश्वरने आपल्याला चांगलं काम दिलंय, कार्य दिलंय, मार्ग दिले, शिक्षण दिले, नियम दिले. पाळा. देवाचा हात सोडू नका. मी नेहमी तुम्हाला सल्ला देतो. या पलीकडे तुमचं भविष्य तुम्हाला नाही सांगू शकेल. घराच्या बाहेर माणूस उतरू शकेल. जो देवासाठी आहे तो जीवनात आहे. मी माझ्या आईला नेहमी सांगायचं, प्रार्थनेला गेलं का ती एकच सांगायची, लवकर ये आई, तुझ्या घरात आहे आता तुझा आहे, तू मला सांभाळू शकतो. पण या घराच्या बाहेर राहिलं ते मी देवाच आहे. आता ते संपूर्ण जीवनच देवाला दिलं. त्यावेळेला तुमच्यासारखा प्रार्थनेला यायचा, कुणाशी बोलणं नाही, काय नाही, फक्त प्रार्थना करणं. आपली प्रार्थना घेत मित्र राहिले तेवढ्यापुरती, घरापुरती नाही. आज आपल्यामध्ये तुम्ही विचार करा, मित्र केवढे वाढले तर तुमची प्रार्थना केवढी वाढली, तुमचं भविष्य केवढं वाढलं आणि तुमच्या भविष्याचे दिवस किती कमी झाले. एक एक क्षण मोजा. खूप खतरनाक. जगणं आणि मरणं एक ख्रिस्तासाठी हे लाभ आपल्याला. स्वर्गात जायचं नसेल तर हे लाईफ काय कामाला. घराच्या बाहेर उतरताना प्रभू मी तुझ्यासाठीच आहे आणि जे काय करणार आहे ते सर्व तुमच्या गौरवासाठीच करणार. टेन्शन आहे, संकट आहे, अपमान आहे, निंदा आहे, शेळ आहे. जेवढं तुम्ही पवित्र बनतील तेवढं तुमची निंदा, नफरत, द्वेष हे सगळं घडेल. त्याच्याविषयी तुम्ही घाबरायचं नाही. म्हणून मी नेहमी बोलतो, म्हणजे 5 अध्याय पूर्ण पाठ करा. लोकांना घाबरून देवापासून दूर होऊ नका. नसेल तर ते परिणाम आपल्या स्वतःला फार मोठ्या संकटात वाचतात. कारण देवाचा हात कधी सोडायचा. सगळ्यांना मुश्किल आहे, सगळ्यांना. कोण नाही आता कोणताच माणूस आहे ना या काळामध्ये सुटकारा नाहीये. परमेश्वर सगळ्यांचा न्याय करणार. आता पुढे एक आजार येणार आहे तुम्हाला, गरीब लोकांना. तो आजार कसा आहे माहिती आहे? हाड आहे ना तुमची पायाची ती कमजोर पडते. तुम्हाला चालायला फार कठीण होतं. काही महिन्यानंतर अशी कंडिशन होणार. तुम्ही पाहिजे ते अनुभव घ्या ना, मग मला सांगा. कारण जीवित परमेश्वर जो आपल्या बरोबर आहे तो आपल्याला शिकवतो की काय. अनेक पावलं पापाच्या मागे चालली म्हणून अनेक प्रश्न सोडायला कठीण. हल्ली मी तुम्हाला सांगतो ना, किती लोकांच्या पायाची हाडं दुखतात. तू हात वरती करा पटापट. म्हणून जास्त प्रार्थनेने जीवन जगा. 4:12. नाही तर या सर्व कंडिशन मध्ये तुम्ही किती औषध उपचार केला तरी त्याला यश नाही. कारण हाडं आपले टिसूळ झालेले आहेत. कारण टेन्शन आणि मानसिक तणाव आणि अस्वस्थपणा हे शरीराच्या आर पार झालेले व्यक्ती. कारण शरीर मजबूत कधी बनतं? आत्मेने. माणसाचं मन आनंदित असेल तर चेहरे बघा तुमचा.
चिडी उतरल्यात की नाही? अस्वस्थ आहेत की नाही? अरे अस्वस्थ आहेत की नाही? कारण काय? मनासारखी इच्छा होत नाही म्हणून ना अस्वस्थ आहे. बरोबर ना? जो मनुष्य अस्वस्थ कशाला असतो माहिती? तो देवाच्या नियमा पलीकडे जातो तेव्हा अस्वस्थला बाहेर काढा आणि देवाला पहिले जोडा. तोच तुमच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार करणार. कारण मला माहितीये, तेच मी तुम्हाला सांगतो, माझी 24 तासामध्ये कितीतरी वेळ परमेश्वराच्या सहवासात असते. कोणता मार्ग असा नाही की मी इथून बाहेर होतो. ती लोकांची मान उलटे जातात. ती लोकांच्या अंगाला खास 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 परिस्थिती की जेवढं तुम्ही परमेश्वराच्या सहवासात आणि परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देणार. म्हणून प्रार्थना करतो, प्रार्थनेत राहा, मन शांत ठेवा. आज 99% माणूस काउन्सिलिंग करत नाही. तुमची मन खाली करा. मन बोज बांधून ठेवलेला आहे, ते म्हणजे पापाचा भार. म्हणून अनेक लोक सदस्य संकटात, आपत्ती, दुःखात आणि निराशामध्ये प्रवास करतात. माणसाचं मन मोकळं नसेल. मन मोकळं कोणाशी करतात? ज्या व्यक्तीमध्ये ती गिफ्ट नाहीये अशा व्यक्तीकडे मन मोकळं करतात. मार्गदर्शक पण त्याच्या बरोबर झाले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदर मध्ये 6:14-15 मार्गदर्शक शिकवलेला माहितीये तुम्हाला? तू आपल्या अपराधांना क्षमा कर. जर तू केली नाही तर तुला मी करणार नाही. जसा तू आजारी आहे तसंच राहील, दुःखी आहे तसंच राहील, समस्या तसंच राहील, संकटात आहे तसंच राहील. तुझ्यात काहीच बदल होणार नाही. कारण तू जर दुसऱ्यांना क्षमा केली नाहीये तर तुला मी आनंद देणार नाही. हे सगळं बोज लोकांनी बदलून सोडून दे. सत्य परमेश्वराच्या हातात देवांचा उदास मार्ग, सत्य, जीवन तोच आहे. आणि त्याच्या मार्गात चालला तो मनुष्य आनंदी राहील, बिनधास्त आहे, फ्रेश आहे. कारण का आता मी एवढा गाण्यात लावतो, थकतो, सगळं कामाव करतो, हे करतो, तरी मी आहे ना त्याची वेळ गाडीमध्ये नाही आहे. पण उत्साहित आहे की नाही? चला मी धावतो, तुम्ही धावा. सगळं असं होणार नाही. परमेश्वरच्या नियमात चालणारा मनुष्य एक मजबूत बनतो, उत्साहित. मी खाली बसत नाही. मला वेळ मिळते तेवढं मी प्रार्थना करतो, गपचूप राहतो, कोणाशी बोलत नाही, फोन पण जास्त घेत नाही, फोनवर उचलायला बघत जात. जर कोणाला देवाविषयी काय काम असेल तेवढं सांगेल तर चूक नाही. स्वर्गात जायचं असेल ते गरिबांना बघ, आणि नरकात जायचं असेल ते विषय सोडून दे. बस जास्त बोलणार नाही. कारण माणूस कोणता सुखी नाही. जो मनुष्य दुसऱ्याचं वाईट करतो तो कधी नेहमी दुःखीच असतो. पण जो कोणी माणसाचं चांगलं करतो तो नेहमी सुखीच असतो. त्याला टेन्शन म्हणजे निंदा होते, द्वेष होते. आता माझी तेवढी निंदा, नफरत, द्वेष सगळं होते. ते मी कशाला चिंता करत बसत नाही. कारण तो माझ्या जोडीला आहे ना, त्यानेच मला बनवलंय त्याचं रूपाप्रमाणे. तर त्याच्याच बरोबर माझं जीवन आहे हे शिकायचं. आता छोटसे प्रार्थना करूया. सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो परमेश्वरा. मान परमेश्वरा, आशीर्वाद परमेश्वरा. शब्दात वर्गात विचार शरीरात पापाचा सर्व पापाच्या क्षमा कर. सर्व मंदिर आशीर्वाद तेव्हा येणारे मोठे संकट, आपत्ती, दुःख आहे त्याच्यातून सुटका आमचा आत्मा, शरीर, अभिषेक तुमची इच्छेप्रमाणे करू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.